यांचं आगमन या ठिकाणी झालेले ते आमदार अश्विनीताई जगताप आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष माजी राज्यमंत्री सन्मान्य अमितजी गोरखे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनापासून स्वागत. एका जोरदार टाळ्यांच्या गजरात या सन्मान सोहळ्याचं स्वागत करूया. माननीय आमदार अजितदादा पवार साहेब. मंत्रिमंडळातील माझे सहकारी उदयजी सावंत, आपले उमेदवार महायुतीचे श्रीरंगाप्पा बारणे, विधिमंडळातील माझे सहकारी अश्विनी जगताप, उषाताई खापरे, अण्णा बनसोडे, शंकरराव जगताप, अजित गव्हाणे, चंद्रकांत सोनकांबळे, सदाशिव खाडे, बाळासाहेब भागवत, योगेशजी बहल, मंगलाताई कदम, अमित गोरखे, सचिन चिखले, शमीमताई पठाण, कुणाल वावळकर, नाना काटे, कविता अल्लड, बाळासाहेब वालेकर, नारायण बरवडे, श्याम लांडे, राहुल भोसले, अक्षय माचरे, निलेश तरस, जगदीश शेट्टी, फजल शेख, भाऊसाहेब बडागळे, बाबा कांबळे, शेखर काटे, विशाल काळभोर, वर्षा जगताप. आजच्या या सभेच्या निमित्तानं माझ्या पिंपरी चिंचवड परिसरातून वेगवेगळ्या भागातून आलेले प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी, महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, पत्रकार मित्र आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज मी पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या धनुष्यबाण ह्या चिन्हाच्या शेजारचं बटन आपण दाबा, समोरील बटन आपण दाबा, ही विनंती करण्याच्या करता मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे. मित्रांनो, माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी आपली आपली मतं, आपले आपले विचार त्या ठिकाणी मांडले. पिंपरी चिंचवडशी तसा माझा नेहमीच संवाद होत असतो. आपण गेले 25-30 वर्ष मला साथ देत आलेला आपल्या सर्वांच्या विश्वासामुळं मी या शहराचा कायापालट करता आला. मित्रांनो, पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार वाढतोय, नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आपल्याला भविष्याचा विचार करून अनेक कामं या पुढच्या काळामध्ये इथं करावी लागणार आहेत. त्यासाठी राज्याचा निधी असून भागणार नाही, त्याच्याकरता केंद्राच्या निधीची गरज आहे. आपल्या महानगरपालिकेचं बजेट आपल्या विकासाला लागणाऱ्या पैशाच्या तुलनेमध्ये फार मर्यादित आहे आणि त्याच्यामुळं श्रीरंगाप्पा बारणे हे गेली 10 वर्ष आपल्या शहराच्या विकासासाठी केंद्राकडनं किती निधी आणला, काय काय कामं केली ते आत्ता आप्पांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं. आता त्यांना तिसऱ्यांदा आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचं आहे आणि ते काम तुमच्या पवित्र मतामध्ये आहे. तेवढी ताकद घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मतामध्ये दिलेली आहे. त्यामुळं कुठल्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी न पडता, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता आपण सगळ्यांनी 13 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदानाचा अधिकार या निमित्तानं बजावला पाहिजे. मित्रांनो, एकंदरीतच कोणतंही शहर म्हटल्यानंतर आपण हे शहर ज्यावेळेस चांगलं केलं त्यावेळेस केंद्राचा जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशनमधनं पैसा आणला. अलीकडच्या काळामध्ये स्मार्ट सिटीच्या निमित्तानं पैसा आणला. गेले 10 वर्ष नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली देश पुढं आगेकूच करतोय. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक अग्रेसर राष्ट्र म्हणून जगामध्ये आपल्याला ओळखलं जातं. अजूनही आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या करता, आपल्या ह्या दोन्ही शहरांच्या करता आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ करायचा आहे. जो आता इथं उदय सामंत बोलत असताना त्यांनी सांगितलं की पनवेलच्या परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळाचं काम सुरू आहे, परंतु आपल्या इथं खेडला करायचं का पुरंदरला करायचं का आणखी कुठं करायचं ह्याच्यातच आपल्याला जागा फिक्स करता आलेली नाही आहे. पण त्याच्यामुळं जागतिक पातळीवर तुमच्या माझ्या पुण्याचं आणि पिंपरी चिंचवडचं महत्त्व हे अजून जे वाढायला पाहिजे ते महत्त्व त्या ठिकाणी कमी होतं आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की यावेळेस आपण 4 लोकसभेला उमेदवार महायुतीचे म्हणून उभे केलेले आहेत. 13 तारखेला राहिलेल्या तिघांचं मतदान आहे. मावळ, पुणे आणि शिरूर अनुक्रमे उमेदवार आहेत श्रीरंगाप्पा बारणे, मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील. त्याच्यामध्ये आपल्या भोसरीचा भाग येतो, शिरूरमध्ये आपला चिंचवड पिंपरीचा भाग येतो, मावळमध्ये खालच्या बाजूला रायगड जिल्ह्यामध्ये
तिन्ही विधानसभा मतदारसंघामधलं वातावरण अतिशय चांगलं आहे. मावळामध्ये आत्ताच मी सभा करून आलो, तिथं काय सांगायचं ते सांगितलं. मित्रांनो, मला आज तुमच्या सगळ्यांशी संवाद साधताना एक गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला सांगायची की ठराविक लोकांनी काम करून चालणार नाही. तळागाळातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील धनुष्यबाणाचं काम केलं पाहिजे. मागच्या निवडणुकीमध्ये आपण एकमेकाच्या विरोधामध्ये होतो, हे सगळ्यांना मान्य आहे, मलाही मान्य आहे. परंतु त्यावेळेसची राजकीय परिस्थिती आणि आत्ताची उद्भवलेली राजकीय परिस्थिती त्याच्यामध्ये फरक आहे. निव्वळ आम्ही सगळेजण आज विकास पुरुष म्हणून मोदी साहेबांची ओळख आपल्या भारताला झालेली आहे आणि त्याच्यामुळं विकासाच्या मागं आपण गेलं पाहिजे. आपण आपल्या राज्याचा कायापालट करून घेतला पाहिजे. राज्याला मोठ्या प्रमाणावर निधी आला पाहिजे. देश पातळीवर जर देशाचा विचार केला तर आपण जगामध्ये 5व्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था पोहोचवलेली आहे. मोदी साहेबांचं स्वप्न आहे, व्हिजन आहे की उद्याच्या काळामध्ये तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान झाल्यानंतर तुमच्या माझ्या देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर पोचवायची. त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा हा सर्व समाजाला, मग GDP वाढवण्याच्या करता असेल, रोजगार निर्माण होण्याच्या करता असेल, कारखानदारीमध्ये गुंतवणूक करण्याच्या करता असेल, अशा वेगवेगळ्या भागामध्ये हा अशा प्रकारची गुंतवणूक वाढीला लागणार आहे. म्हणून आपल्याला ही उद्याची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. महिलांच्या करता अतिशय चांगले आपण निर्णय घेतलेले आहेत. मी आपल्याला सांगेन, अनेक जण मोदी साहेबांच्यावर आरोप करतात. विशेषतः माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये सांगितलं जातं की मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलते. पिंपरी चिंचवडकरांनो, दादांत खोटा आरोप ते करतात. 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने संविधानाचा आदर केला. काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधी पण संविधान दिन साजरा होत नव्हता. मोदी साहेबांनी पंतप्रधान झाल्यानंतर ज्या दिवशी संविधान हे आपल्या देशाला बाबासाहेबांनी दिलं, तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. काँग्रेसवाल्यांना कधी सुचलं नाही. काँग्रेसवाल्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये उमेदवार उभा केला, खासदार केलं, त्यांना पराभूत केलं आणि आता ते काहीतरी बाबासाहेबांच्या बद्दल फार आम्हाला आपलेपणा आहे, आस्था आहे असा दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. इथपर्यंतच नाही, ते सांगतात की आता घटना बदलणार आहे, इथून पुढं निवडणुकाच होणार नाही. असं कधी आपल्या देशात होईल का? एवढी चांगली घटना दिलेली आहे. त्या घटनेच्या मुळं, ह्या संविधानाच्या मुळं 18 पगड जाती, 12 बोलतेदार, सलोख्यानी जातीय सलोखा आहे, एकत्र आपण राहतो. माझा पिंपरी चिंचवड मिनी भारत म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. सगळे लोक गुण्यागोविंदाने राहतात, कुठेही एकमेकाला कुणी त्रास देत नाही. अशा प्रकारची परिस्थिती असताना लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम करायचं. मी आपल्याला सांगेन की आजपर्यंत 106 वेळेला घटनेमध्ये अमेंडमेंट करण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या पासून मोदी साहेबांच्या पर्यंत. इंदिराजींनी केले, लालबहादूर शास्त्रींनी केली, त्याच्यामध्ये PV नरसिंहरावांनी केली, डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केली, त्याच्यामध्ये वाजपेयी साहेबांनी केली, सर्वांनी केली. कधी कधी अशा प्रकारची अमेंडमेंट करावी लागते. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, मी ते सगळे माहिती घेतली. संविधानामध्ये घटनेमध्ये अमेंडमेंट केव्हा झाली? इथं माझ्या महिला बसलेल्या आहेत. महिलांना 33% जागा देण्याच्या करता अनेक UPA सरकारने सांगितलं आम्ही देणार, अनेक राजकीय पक्षांनी सांगितलं, महाराष्ट्रामध्ये आम्ही दिलं. 33% जागा केल्यानंतर आम्ही 50% जागा महिलांना दिल्या, मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून दिला. देशामध्ये झालं नाही. आता मोदी साहेबांनी एक अमेंडमेंट केली आणि मागास आयोगाची मुदत संपलेली होती. देशामध्ये गरीब वर्गाच्या करता, मागास घटकाच्या करता आयोगाची स्थापना करून काय अजून ह्या वर्गाच्या करता देण्याची गरज आहे, त्याचा अभ्यास समितीने करायचा असतो. त्याच्यातनं ती समिती अहवाल देते, त्याच्यातून मग केंद्र सरकार निर्णय घेतं आणि जो अजूनही मागास आहे त्याला अधिक पुढं कसं आणता येईल याबद्दलचा प्रयत्न करतो. त्याकरता घटनेमध्ये अमेंडमेंट केली म्हणून बिघडलं कुठं? आपल्या देशात 543 खासदार निवडून जातात. त्याच्यामध्ये पुरुष महिला ज्याला उभं राहायचं तो उभं राहू शकतो. पुढच्या 2029ला
मोदी साहेबांच्या सरकारने 543 तर खासदार निवडून जातील, पुरुष महिला ज्यांना कोणाला जनतेला निवडून द्यायचं ते देतील, पण 181 जागी देशामध्ये फक्त आणि फक्त महिला निवडून जाणार आहेत. म्हणजे आज 181 अधिकच्या महिला आपल्या पार्लमेंटमध्ये जाणार आहेत. ते देशाचं नेतृत्व करणार आहेत. ते देशाच्या वेगवेगळ्या प्रकारे कायदे मंडळामध्ये भाग घेणार आहेत. हा चांगला निर्णय नाही का? एवढ्यावरच ते थांबले नाही. सगळ्या राज्यांच्या मध्ये आपल्याकडे 288 जागा आहेत. त्याच्यात पुरुष महिला आता आपल्या इथनं अश्विनी निवडून गेलेली आहे, त्याच्या संदर्भात महिला देखील निवडून जातात. तशा पद्धतीनं पुढच्या वेळेस 288 मध्ये पुरुष महिला जातीलच, परंतु 96 जागा फक्त आणि फक्त महिलांच्या करता राहणार आहेत. त्याच्यामुळे तेवढ्या महिला तिथं वाढणार आहेत. त्यांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग राहणार आहे. अशा पद्धतीचा निर्णय हा मोदी साहेबांच्या सरकारने घेतला. जे चांगलं आहे ते चांगलं म्हणण्याची दानत दाखवा ना. त्याच्यामध्ये टीका टिप्पणी का करता? लोकांना खोटं का सांगता? त्याच्यात माझ्या मुस्लिम समाजाला सांगतात. आता मोदी साहेब तिसऱ्यांदा आले की तुम्हाला सगळ्यांना एकत्र करणार आणि पाकिस्तानमध्ये पाठवणार. कुणी सांगितलं? काय सांगितलं? अरे बाबांनो, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि मी या महायुतीच्या सरकारमध्ये उदय सामंतांना विचारा. यंदाच्या वर्षी मौलाना आझाद महामंडळाला भाग भांडवल 1000 कोटी रुपये केलं. कशाकरता केलं? आमच्या मुस्लिम समाजातल्या मुलांना मुलींना देखील स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे, याकरता आम्ही निर्णय घेतला. अल्पसंख्याक विभागाकडनं आमचे अब्दुल सत्तार शिवसेनेचे ते त्या खात्याची जबाबदारी सांभाळतात. त्यांच्याकरता निधी जास्त दिला आणि तो कुठं शादीखान्याला, कुठं उर्दू शाळेचे बांधकामं करता, कुठं दफनभूमी करता, कुठं दफनभूमीला वॉल कंपाऊंड करण्याच्या करता. हे करायला नको. स्मशानभूमीची गरज आहे, दफनभूमीची गरज आहे. जो जो घटक राहतो त्या त्या घटकाला ज्या मूलभूत गरजा आहेत त्या देण्याच्या करता आम्ही महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करतो. त्याच्यामुळं माझ्या अल्पसंख्याक समाजाला आत्ता मला शमीमताई भेटल्या, मोहम्मदभाई भेटले, बाकीचे काही महिला सहकारी भेटले. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, तुम्ही अजिबात घाबरू नका. आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहोत. आम्ही कदापि तुम्हाला अंतर पडून देणार नाही, कधी तुम्हाला अडचण येऊन देणार नाही. आपण सगळ्यांना बरोबर घेऊन ह्या राज्याला पुढे नेण्याचं काम करू. आणि त्याच्यामुळं विरोधकांच्या खोट्या नाट्या प्रचाराला माझ्या अल्पसंख्याक विभागाने, समाजाने, माझ्या मागासवर्गीय समाजाने अजिबात थारा देता कामा नये, अशा प्रकारची आग्रहाची विनंती मी या सभेच्या निमित्तानं त्या करतो. मित्रांनो, आज पुणे असेल, पिंपरी चिंचवड, नाशिक, आपलं मुंबई, ठाणे या शहरांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढतोय. त्या दृष्टीनं आपल्याला भविष्याची आखणी करावी लागणार आहे. त्याकरता विविध प्रकल्पाच्या योजना आपल्याला हाती घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी केवळ राज्याचा निधी, माझ्याकडे बजेट किती आहे? 6.5 लाख कोटीचं. आणि एकंदरीत देशाचं बजेट किती आहे? कित्येक लाख कोटींचं. त्याच्यामुळं आपल्याला केंद्राचा, जागतिक बँकेचा, जपान गव्हर्नमेंटचा हा निधी लागणार आहे. तो कमी पैशाने, जपान गव्हर्नमेंट तर 0.5% व्याजाने त्या फंड्स त्या ठिकाणी देतं. आणि त्यासाठी केंद्रातनं आपल्याला इथून पुढं सत्ताधारी पक्षाचा खासदार निवडून द्यायचा आहे. श्रीरंगाप्पा बारणेंना 10 वर्षाचा अनुभव आहे. उद्या 5 वर्षाच्या करता अजून ते चांगल्या पद्धतीनं तिथनं निधी आणतील. त्यांच्या जोडीला एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आहेत आणि मी आहे. आम्ही पण त्याच्यात कुठं कमी पडणार नाही. या प्रकारे तुमच्या माझ्या शहराचा अजून काही चेहरामोहरा बदलण्याचं काम करू. आत्ता आपली रेल्वे होती, मेट्रो होती, ती पिंपरी ते शिवाजी स्वारगेट होती. आम्हाला लक्षात आलं कात्रजपर्यंत गेलं पाहिजे, इकडं निगडीपर्यंत गेलं पाहिजे, रामवाडी ते वनाज ते रामवाडी इथपर्यंत होती. ती आपल्याला चांदणी चौकात नेली पाहिजे, तिकडं आपल्याला पार वाघोलीपर्यंत नेली पाहिजे, तिकडं उरळी कांचनपर्यंत नेली पाहिजे, इकडं भोसरीच्या पुढं चाकणपर्यंत नेली पाहिजे, इकडं माझं देऊळ जिथं संत तुकाराम महाराजांचा एकंदरीत वावर होता
तिथपर्यंत आपण त्या ठिकाणी नेली पाहिजे, इकडं आळंदीपर्यंत नेली पाहिजे. ते केल्याशिवाय तुमच्या माझ्या पुणे आणि पिंपरी चिंचवडचा वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही. पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट हे ज्या शहरामध्ये चांगलं असतं तिथंच त्या शहराची वाढ होत असती. पिण्याच्या पाण्याच्या बद्दल आप्पांनी सांगितलं, त्यामध्ये भामा आसखेडचं पाणी, त्यामध्ये वेगवेगळ्या पवनाचं पाणी हे आणण्याचं काम आपण केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत अडचण आपण येऊन देत नाही. परंतु त्याचबरोबर आपण रिंग रोडचं पण काम हातामध्ये घेतलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडला 170 किलोमीटरचा रिंग रोड आपण करतोय. 20,000 कोटी रुपयाचं त्याचं बजेट आहे. त्याला जागा घ्यायला पैसे आम्ही राज्य सरकारने दिले, जमिनी ताब्यामध्ये घेतलेले आहे. 10 वेगवेगळ्या प्रकारचे टेंडर त्याच्यामध्ये आपण काढतोय आणि त्याच्यातून हा जर रिंग रोड लवकर झाला तर कुठलंही बाहेरचं ट्रॅफिक जे कारण नसताना पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये येतं आणि तुमच्या माझ्या शहराचं प्रदूषण करतं, त्याच्याऐवजी त्याने बाहेरच्या बाहेर रिंग रोडवरून, समजा बेंगलोरवरून आला आहे, बाहेरच्या बाहेर त्याला रायगडला जायचं असेल तर तो तिकडे जाईल, त्याला मुंबईला जायचं असेल तर शहरातनं न येता बाहेरनं जाईल, इकडून त्याला सोलापूर रोडला जायचं असेल, नगर रोडला जायचं असेल, नाशिक रोडला जायचं असेल, कोणत्याही भागामध्ये जायचं असेल तर त्यांनी प्रदूषण करत वाहनं आमच्या शहरामध्ये आणण्याचं कारण नाही. त्याच्यामुळं तुमच्या माझ्या पुणे पिंपरी चिंचवडचं प्रदूषण वाढतं, माझ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यामध्ये येतं आहे. ते धोक्यामध्ये आम्हाला आणून द्यायचं नाही, म्हणून आपण हा रिंग रोड हातामध्ये घेतला. एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही. आपण PMRDचा एक रिंग रोड करतोय, कारण एवढ्या गाड्या वाढत आहे, 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर, प्रचंड लोकांची परचेसिंग पॉवर वाढती. साहजिक आहे, ते वाहनं घेतात, परंतु त्याच्याकरता असणारे रस्ते कमी पडत आहेत. ह्याकरता फ्लायओव्हर, डबल फ्लायओव्हर, रस्ते रुंद, पालखी मार्ग कसे केले, नॅशनल हायवे कसे केले, अजूनही हे आहेत ते ब्रिजेस आपल्याला रुंद करायचे. या सगळ्या कामाच्या करता केंद्राचा निधी लागतो. तो निधी आणायचं म्हटलं तर आपल्याला मुरलीधर मोहोळ, श्रीरंगप्पा बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील आणि तिकडे सुरेंद्र पवार यांना सगळ्यांना विजयी केलं पाहिजे. मी मधी रेसकोर्सला ज्यावेळेस सभा होती त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना सांगितलं की पंतप्रधान स्टेजवर यायच्या आधी अजित पवार, देवेंद्रजी, 4ही उमेदवार सगळ्यांची भाषणं झाली पाहिजे. फक्त पंतप्रधान आल्यानंतर एकनाथराव शिंदे साहेबांचं भाषण होईल राज्याचे प्रमुख म्हणून, आणि नंतर देशाचे पंतप्रधान मार्गदर्शन करतील. एकनाथराव शिंदे भाषण करायला उठले, शेजारची खुर्ची मोकळी होती, मी त्याच्या शेजारच्या खुर्चीवर होतो. मी उठलो आणि पंतप्रधानांच्या जवळ बसलो. काही इकडच्या तिकडच्या गावाच्या गप्पा मारायला नव्हतं बसलो. त्यांना आपल्या पुणे जिल्ह्याच्या करता, पिंपरी चिंचवडच्या करता, माझ्या पुणे शहराच्या करता जे काही नदी सुधारचे कार्यक्रम चाललेले आहेत, जे काही 24/7चे 2300 कोटीची कामं, उंच पाण्याच्या टाक्या, पाईपलाईन ह्याबद्दलची कामं जी चाललेली आहेत, त्याच्यातून मेट्रोच्या करता जो त्यांनी पैसा दिला, त्याच्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपल्याला विमानतळ करायचं आहे. आत्ताच्या विमानतळाला टर्मिनल वाढवण्याच्या करता 500 कोटी रुपये त्यांनी दिले. ह्या सगळ्या कामाच्या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा करत होतो. मी त्यांना सांगितलं की PM साहेब, आम्ही राज्याचा निधी तर देतो, पण त्याला तुमच्या केंद्राच्या निधीची जोड असल्याशिवाय हे जे काही मोठी शहरं झालेली आहे, अनेक भारतातले लोक इथं कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं आलेले आहेत, व्यवसायाच्या निमित्तानं आलेले आहेत, सगळे मिळून मिसळून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. त्याकरता तुमचा निधी लागणार. ते म्हणले हरकत नाही, मी निधी देईन. आपल्या विचाराचे खासदार मतदारांना निवडून द्यायला सांगा. मित्रांनो, कुणाला तरी आपण निवडून देणारच आहे. जर देशातली 65% जनता म्हणते की तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं आहे, कारण 10 वर्षाची त्यांची कारकीर्द उजवी ठरलेली, मग तिसऱ्यांदा पंतप्रधान करत असताना, ते पंतप्रधान होणार असताना आपण आपलाही फायदा का करून घ्यायचा नाही. मी विकासाची कामं करण्याच्या करता महायुतीत गेलोय. मी सत्तेला आपापलेला माणूस नाहीये.
सत्ता येत असते, सत्ता जात असते. ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाहीये. पण यशवंतराव चव्हाण साहेब सांगायचे, बहुजन समाजाच्या, मागासवर्गीयाच्या, अल्पसंख्याकाच्या, आदिवासीच्या शेवटच्या माणसाला मदत करण्याच्या करता सत्ता लागते. सत्ता नसेल, आपण विरोधी पक्षात असू तर आपण आंदोलन करू शकतो, मोर्चे काढू शकतो, उपोषण करू शकतो, भाषणं करू शकतो. ह्याच्या उपर काय? म्हणून आपल्याला या निवडणुकीकडं देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आपल्या भावी पिढीला दिशा देणारी निवडणूक आहे. मी या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्या भागामध्ये फिरलोय. मी पण अनेक प्रश्न माझ्या हिंजवडीचे, माझ्या त्या भागातल्या वेगवेगळ्या गावांची समजून घेतलेले. तिथं काय केलं पाहिजे, कुठं कचऱ्याच्या संदर्भातले नवीन प्रकल्प राबवले पाहिजे, जिथं राबवत असताना माझ्या नागरिकांना त्रास होणार नाही. मोठ्या प्रमाणावर टँकरनी पाणी पुरवठा सोसायटी धारकांना होतो, तो आपल्याला बंद करून त्यांना महानगरपालिकेचं ज्या भागात ते राहतात त्याचं पाणी त्यांना द्यायचं आहे. मला मुळशीचं पाणी पुण्याला प्यायला आणायचं आहे. वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर या 4 धरणाचं पाणी माझ्या पुण्याला आता भागत नाही. त्याच्यावर शेतकरी खालचा इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर, हवेली त्या ठिकाणचा नाराज व्हायला लागलेला आहे. त्यांनी जर उद्या भाजीपाला पिकवलं नाही, फळं पिकवली नाही, त्यांनी जर दूध दुभते गाया ठेवल्या नाही, त्यांनी धान्य पिकवलं नाही, तर आपण काय करणार? याचाही विचार आपण केला पाहिजे. म्हणून मुळशीमध्ये पाण्यापासून वीज तयार होते. ती वीज आता गरज नाही, वीज आता वाऱ्यापासून तयार होते, सूर्यप्रकाशापासून तयार होते, न्यूक्लिअरपासून तयार होते, गॅसपासून तयार होते, थर्मलपासून तयार होते, कोजनपासून तयार होते. अनेक पर्याय आपल्या पुढं आहे. आम्ही टाटाला सांगणार, त्यांच्या मॅनेजमेंटला सांगणार, ब्रिटिशांच्या काळामध्ये लोकसंख्या कमी होती, 30-35 कोटी पण आपण नव्हतो. आता 135 कोटी झालो, 100 कोटीनं वाढलोय. तेवढ्यांना पाणी देण्याची गरज आहे. म्हणून आम्ही तुम्हाला पाण्याच्या बदल्यात लागणारी वीज देऊ, त्या बदल्यात तुम्ही पाणी द्या. ते पाणी मला पिंपरी चिंचवडला गरजेचं असेल तर त्यालाही मी देईन, पुण्याला पण देईन आणि शेतकऱ्यांना पण समाधानी करेल. ह्या पद्धतीनं मित्रांनो, आम्हाला फक्त शहरी भागातले प्रश्न माहिती नाहीत, आम्हाला शहरातलेही प्रश्न माहिती आहेत, ग्रामीण भागातले देखील प्रश्न माहिती आहेत. आणि दोन्ही प्रश्नाची सांगड कशी घालायची हा अनुभव आम्हाला सगळ्यांना आहे. त्याकरता आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करत असताना महायुतीचे जास्तीत जास्त खासदार त्या ठिकाणी पाठवायचे. त्याच्यात माझ्या पिंपरी चिंचवडनी मागं राहू नये, त्याच्यात माझ्या भोसरीने मागं राहू नये. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्याला सांगायचं आहे, गंमत जम्मत करण्याचा प्रयत्न करू नका. शेवटी काही गोष्टी केल्या तर लगेच कळतात कुणी गंमत जम्मत केली. तुम्ही गंमत जम्मत केली तर मी तुमचा बंदोबस्त करीन. तसं माझ्यावर वेळ येऊन देऊ नका. त्याच्यामधनं आपण मॅच फिक्सिंग करायचं नाही, आपण इमान एक बारे काम करायचं. परवा अण्णाच्या मुलीचं लग्न होतं. अण्णांनी सांगितलं होतं बनसोडे आमदारांनी, दादा कुठल्याही परिस्थितीत आलं पाहिजे. एचएच्या ग्राउंडवर लग्न घेतलं होतं बाबांनी. मी 10-11 वाजता गेलो. तिथं नेमका श्रीरंगाप्पा बारणेच्या विरोधी असणारा उमेदवार बसलाच होता की दादा कधी येत आहे. त्याने बरोबर डाव साधला. मी आलो की ती माझ्या पाया पडला. तुला म्हटलं काय रे? नाही काही नाही दादा, दर्शन घेतो. लगेच फोटो काढले, ते फोटो व्हायरल केले. मित्रांनो, हे अशा पद्धतीनं झालेलं आहे. माझा 100% पाठिंबा भोसरीमध्ये तिथं शिवाजीराव आढळराव पाटलांना आहे आणि चिंचवड आणि पिंपरीमध्ये श्रीरंग आप्पा बारणेलाच आहे. त्यामध्ये कुणी ते फोटो व्हायरल केले म्हणून गडबडून जाऊ नका. जो आपल्याबरोबर असेल तोपर्यंत आपण त्याला साथ देऊ. ज्याने आपली साथ सोडली त्याचं त्याला लकलाप. मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये गडबड करता कामा नाही. मला मतदार बंधू भगिनींना पण विनंती करायची की आम्हाला ह्या सगळं कामं करत असताना घरकुलाचा कार्यक्रम राबवायचा आहे. मोदी साहेबांचं स्वप्न आहे
जे 300 युनिटपर्यंत वीज वापरतात त्यांना मोफत वीज द्यायची. गरीब झोपडपट्टी साध्या घरात राहणाऱ्यांना फायदा होणार आहे. आम्हाला आता 3 कोटी घरं नवीन बांधून द्यायची. आपण आपल्या भागामध्ये इकॉनॉमी विकर सेक्शनला कशी घरं बांधली तुम्ही पाहिलंय. आता तो अजून कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे. त्याकरता कॉर्पोरेशन, राज्य सरकार, केंद्र सरकार वेळ पडली तर माडा यांना एकत्र घेऊन आपण मार्ग काढू. तुम्ही काळजी करू नका, आपण करून दाखवलंय. अजूनही आपल्या इथलं झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही, ती आपल्याला कमी करायची. त्यांना हक्काचं घर मिळवून द्यायचं आहे. आणि म्हणून 3 कोटी घरकुलाचा कार्यक्रम गरीब माणसांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना, मागासवर्गीय, आदिवासी, बहुजन समाज, अल्पसंख्याक समाज, भटका समाज, ओबीसी समाज सर्वांच्या करता आहे. 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य. मोदी साहेबांचं आमचं स्वप्न आहे, एक देखील माझ्या भारतातला माणूस उपाशी पोटी झोपता कामा नये. त्याला कुठंही जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्याकरता त्यांना 80 कोटी लोकांना 5 वर्षाच्या करता मोफत अन्नधान्य दिलं जाणार आहे. आरोग्याची चांगली सेवा देतोय आपण. 5 लाखाचा विमा संरक्षण आपण सर्वसामान्य माणसाला, मध्यमवर्गीयाला देतोय. का तर त्यालाही काही आजार बळवला, काही ऑपरेशन करायचं असेल तर 5 लाखापर्यंत वर्षाला त्यालाही मदत झाली पाहिजे. तो खर्च विमा कंपनी करणार आणि त्या विमा कंपनीला विम्याचे पैसे राज्य सरकार आणि केंद्र सरकार भरणार. पिंपरी चिंचवडकरांनो, खूप काही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, मोदी साहेबांचं विजन आहे. मोदी साहेबांना काम करायचं आहे. मोदी साहेब कामाचा माणूस आहे. राज्यात एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, आम्ही कामाची माणसं. आम्ही विकासाला प्राधान्य देणारी माणसं. आणि त्याच्यामुळं माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आजच्या या एकंदरीत निवडणुकीच्या निमित्तानं आपण फार बारकाईनं लक्ष द्या. कुठंही आपण गहाण राहू नका, मागं राहू नका. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. 10 वर्षाचा आपल्या स्वतः श्रीरंगप्पा बारणेंना अनुभव आहे. शेवटी नागरिकांचं जीवन अधिक समृद्ध व्हावं. तुमचं माझं महाराष्ट्र राज्य, योगपुरुष छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र राज्य, हे राज्याचा गतिमान विकास व्हावा यासाठी यापुढील काळात देखील राज्य सरकार, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि मी, आमच्या सगळ्यांच्या मदतीनं अधिक जोमाने आम्ही कार्यरत राहणार आहे. आणि हे कार्यरत राहत असताना केंद्राचा पण निधी आपल्याला मिळवून घेण्याच्या करता आपल्याला सगळ्यांना प्रयत्नाची शिकस्त करावी लागणार आहे. 2-3 दिवसच राहिलेत. अफवांच्यावर विश्वास ठेवू नका. आपल्याकडनं कुठलीही चूक, भूल होऊन देऊ नका. आया बहिणींना पण मला विनंती करायची आहे, तुमच्याकरता देखील अनेक महत्त्वाच्या योजना आम्ही राज्याच्या करता राबवतोय. त्याचा फायदा हा माझ्या सगळ्या महिलांना, मुलींना, बहिणींना होतोय. ह्याहीबद्दलचा पुनरुच्चार मी तुमच्या सगळ्यांच्या करता करतो. आणि म्हणून आपण महायुतीचे उमेदवार, आमचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आपला मनसे, रासप, RPI आठवले, RPI खरात, RPIचे बरेच घटक पक्ष आहेत. कष्टकरी जनता आघाडी, बाबा कांबळेंनी पण आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. भाऊसाहेब आडागळेंनी पण आपल्याला पाठिंबा दिला आहे. अनेक सहकारी मित्रांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे. त्या प्रत्येकाच्या पाठिंब्याच्या जोरावर आपल्याला तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने श्रीरंगप्पा बारणेंना महायुतीचा उमेदवार म्हणून देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता, मोदी साहेबांना पाठिंबा देण्याच्या करता त्यांना विजयी करा. त्यांच्या धनुष्यबाणाच्या समोरील बटन आपण सगळ्यांनी दाबा. त्यांच्या मदतीनं, राज्याच्या मदतीनं अधिक विकासाची कामं पिंपरी चिंचवडच्या करता आम्ही करून दाखवू, हा शब्द तुम्हाला देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. त्यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमितजी गोरख्यांना विनंती करतो आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली
सभा पार पडली. आलेल्या सर्व मतदार बंधूंना पुन्हा एकदा विनंती, माननीय श्रीरंग आप्पा बारणे यांना आपण 13 तारखेला मतदान करायचं आणि त्यांची हॅट्रिक करायची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संकटात पाय रोवणी एकटा उभा ठाकतो. शब्दात थार अशी की पेटवी साथ भगविला. अनाथाचा नाथ, गरिबांची साथ, मदतीचा हात एकनाथ. शत्रूंना मात करतो बिनधास्त, साऱ्या मुखात एकनाथ. अनाथाचा नाथ, गरिबांची साथ, मदतीचा हात एकनाथ. शत्रूंना मात करतो त्यांचं आगमन या ठिकाणी झाले ते आमदार अश्विनीताई जगताप आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष माजी राज्यमंत्री सन्मान्य अमितजी गोरखे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनापासून स्वागत. एका जोरदार टाळ्यांच्या गजरात या सन्मान सोहळ्याचं स्वागत करूया. माननीय आमदार अजितदादा पवार साहेब. मंत्रिमंडळातील माझे सहकारी उदयजी सावंत, आपले उमेदवार महायुतीचे श्रीरंगाप्पा बारणे, विधिमंडळातील माझे सहकारी अश्विनी जगताप, उषाताई खापरे, अण्णा बनसोडे, शंकरराव जगताप, अजित गव्हाणे, चंद्रकांत सोनकांबळे, सदाशिव खाडे, बाळासाहेब भागवत, योगेशजी बहल, मंगलाताई कदम, अमित गोरखे, सचिन चिखले, शमीमताई पठाण, कुणाल वावळकर, नाना काटे, कविता अल्लड, बाळासाहेब वालेकर, नारायण बरवडे, श्याम लांडे, राहुल भोसले, अक्षय माचरे, निलेश तरस, जगदीश शेट्टी, फजल शेख, भाऊसाहेब बडागळे, बाबा कांबळे, शेखर काटे, विशाल काळभोर, वर्षा जगताप. आजच्या या सभेच्या निमित्तानं माझ्या पिंपरी चिंचवड परिसरातून वेगवेगळ्या भागातून आलेले प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी, महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, पत्रकार मित्र आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज मी पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या धनुष्यबाण ह्या चिन्हाच्या शेजारचं बटन आपण दाबा, समोरील बटन आपण दाबा, ही विनंती करण्याच्या करता मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे. मित्रांनो, माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी आपली आपली मतं, आपले आपले विचार त्या ठिकाणी मांडले. पिंपरी चिंचवडशी तसा माझा नेहमीच संवाद होत असतो. आपण गेले 25-30 वर्ष मला साथ देत आलेला आपल्या सर्वांच्या विश्वासामुळं मी या शहराचा कायापालट करता आला. मित्रांनो, पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार वाढतोय, नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढतं आहे. आपल्याला भविष्याचा विचार करून अनेक कामं या पुढच्या काळामध्ये इथं करावी लागणार आहेत. त्यासाठी राज्याचा निधी असून भागणार नाही, त्याच्याकरता केंद्राची निधीची गरज आहे. आपल्या महानगरपालिकेचं बजेट आपल्या विकासाला लागणाऱ्या पैशाच्या तुलनेमध्ये फार मर्यादित आहे आणि त्याच्यामुळं श्रीरंगाप्पा बारणे हे गेली 10 वर्ष आपल्या शहराच्या विकासासाठी केंद्राकडनं किती निधी आणला, काय काय कामं केली ते आत्ता आप्पांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं. आता त्यांना तिसऱ्यांदा आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचं आहे आणि ते काम तुमच्या पवित्र मतामध्ये आहे. तेवढी ताकद घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मतामध्ये दिलेली आहे. त्यामुळं कुठल्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी न पडता, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता आपण सगळ्यांनी 13 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदानाचा अधिकार या निमित्तानं बजावला पाहिजे. मित्रांनो, एकंदरीतच कोणतंही शहर म्हटल्यानंतर आपण हे शहर ज्यावेळेस चांगलं केलं त्यावेळेस केंद्राचा जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशनमधनं पैसा आणला. अलीकडच्या काळामध्ये स्मार्ट सिटीच्या निमित्तानं पैसा आणला. गेले 10 वर्ष नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली देश पुढं आगेकूच करतोय. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक अग्रेसर राष्ट्र म्हणून जगामध्ये आपल्याला ओळखलं जातं. अजूनही आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या करता, आपल्या ह्या दोन्ही शहरांच्या करता आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ करायचा आहे. जो आता इथं उदय सामंत बोलत असताना त्यांनी सांगितलं की पनवेलच्या परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळाचं काम सुरू आहे, परंतु आपल्या इथं खेडला करायचा का पुरंदरला करायचा का आणखीन कुठं करायचा ह्याच्यातच
आपल्याला जागा फिक्स करता आलेली नाही आहे, पण त्याच्यामुळं जागतिक पातळीवर तुमच्या माझ्या पुण्याचं आणि पिंपरी चिंचवडचं महत्त्व हे अजून जे वाढायला पाहिजे ते महत्त्व त्या ठिकाणी कमी होतं आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की यावेळेस आपण 4 लोकसभेला उमेदवार महायुतीचे म्हणून उभे केलेले आहेत. 13 तारखेला राहिलेल्या तिघांचं मतदान आहे. मावळ, पुणे आणि शिरूर अनुक्रमे उमेदवार आहेत. श्रीरंगाप्पा बारणे, मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील. त्याच्यामध्ये आपल्या भोसरीचा भाग येतो, शिरूरमध्ये आपला चिंचवड पिंपरीचा भाग येतो, मावळमध्ये खालच्या बाजूला रायगड जिल्ह्यामध्ये तिन्ही विधानसभा मतदारसंघामधलं वातावरण अतिशय चांगलं आहे. मावळामध्ये आत्ताच मी सभा करून आलो, तिथं काय सांगायचं ते सांगितलं. मित्रांनो, मला आज तुमच्या सगळ्यांशी संवाद साधताना एक गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला सांगायची की ठराविक लोकांनी काम करून चालणार नाही. तळागाळातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील धनुष्यबाणाचं काम केलं पाहिजे. मागच्या निवडणुकीमध्ये आपण एकमेकाच्या विरोधामध्ये होतो हे सगळ्यांना मान्य आहे, मलाही मान्य आहे. परंतु त्यावेळेसची राजकीय परिस्थिती आणि आत्ताची उद्भवलेली राजकीय परिस्थिती त्याच्यामध्ये फरक आहे. निव्वळ आम्ही सगळेजण आज विकास पुरुष म्हणून मोदी साहेबांची ओळख आपल्या भारताला झालेली आहे आणि त्याच्यामुळं विकासाच्या मागं आपण गेलं पाहिजे. आपण आपल्या राज्याचा कायापालट करून घेतला पाहिजे. राज्याला मोठ्या प्रमाणावर निधी आला पाहिजे. देश पातळीवर जर देशाचा विचार केला तर आपण जगामध्ये 5व्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था पोहोचवलेली आहे. मोदी साहेबांचं स्वप्न आहे, व्हिजन आहे की उद्याच्या काळामध्ये 3ऱ्यांदा देशाचं पंतप्रधान झाल्यानंतर तुमच्या माझ्या देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर पोचवायची. त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा हा सर्व समाजाला मग GDP वाढवण्याच्या करता असेल, रोजगार निर्माण होण्याच्या करता असेल, कारखानदारीमध्ये गुंतवणूक करण्याच्या करता असेल, अशा वेगवेगळ्या भागामध्ये हा अशा प्रकारची गुंतवणूक वाढीला लागणार आहे. म्हणून आपल्याला ही उद्याची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. महिलांच्या करता अतिशय चांगले आपण निर्णय घेतलेले आहेत. मी आपल्याला सांगेन, अनेक जण मोदी साहेबांच्यावर आरोप करतात. विशेषतः माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये सांगितलं जातं की मोदी साहेब 3ऱ्यांदा पंतप्रधान झाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलतील. पिंपरी चिंचवडकरांनो 10 खोटा आरोप ते करतात. 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने संविधानाचा आदर केला. काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधी पण संविधान दिन साजरा होत नव्हता. मोदी साहेबांनी पंतप्रधान झाल्यानंतर ज्या दिवशी संविधान हे आपल्या देशाला बाबासाहेबांनी दिलं तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. काँग्रेसवाल्यांना कधी सुचलं नाही. काँग्रेसवाल्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये उमेदवार उभा केला, खासदार केलं, त्यांना पराभूत केलं आणि आता ते काहीतरी बाबासाहेबांच्या बद्दल फार आम्हाला आपलेपणा आहे असता असा दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. इथपर्यंतच नाही, ते सांगतात की आता घटना बदलणार आहे, इथून पुढं निवडणुकाच होणार नाही. असं कधी आपल्या देशात होईल का? एवढी चांगली घटना दिलेली आहे. त्या घटनेच्या मुळं, त्या संविधानाच्या मुळं 18 पगड जाती, 12 बलुतेदार, सलोख्यानी जातीय सलोखाय एकत्र आपण राहतो. माझा पिंपरी चिंचवड मिनी भारत म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. सगळे लोक गुण्यागोविंदाने राहतात, कुठेही एकमेकाला कुणी त्रास देत नाही. अशा प्रकारची परिस्थिती असताना लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम करायचं. मी आपल्याला सांगेन की आजपर्यंत 106 वेळेला घटनेमध्ये अमेंडमेंट करण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या पासून मोदी साहेबांच्या पर्यंत. इंदिराजींनी केले, लालबहादूर शास्त्रींनी केली, त्याच्यामध्ये PV नरसिंहरावांनी केली, डॉक्टर मनमोहन सिंगांनी केली, त्याच्यामध्ये वाजपेयी साहेबांनी केली, सर्वांनी केली. कधी कधी अशा प्रकारची अमेंडमेंट करावी लागते. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, मी ते सगळे माहिती घेतली. संविधानामध्ये घटनेमध्ये अमेंडमेंट केव्हा झाली? इथं माझ्या महिला बसलेल्या आहेत. महिलांना 33% जागा देण्याच्या करता अनेक UPA सरकारने सांगितलं आम्ही देणार, अनेक राजकीय पक्षांनी सांगितलं, महाराष्ट्रामध्ये आम्ही दिलं. 33% जागा केल्यानंतर आम्ही 50% जागा महिलांना दिल्या, मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून दिला.
देशामध्ये झालं नाही. आता मोदी साहेबांनी एक अमेंडमेंट केली आणि मागास आयोगाची मुदत संपलेली होती. देशामध्ये गरीब वर्गाच्या करता, मागास घटकाच्या करता आयोगाची स्थापना करून काय अजून या वर्गाच्या करता देण्याची गरज आहे त्याचा अभ्यास समितीने करायचा असतो. त्याच्यातनं ती समिती अहवाल देते, त्याच्यातून मग केंद्र सरकार निर्णय घेतं आणि जो अजूनही मागास आहे त्याला अधिक पुढं कसं आणता येईल याबद्दलचा प्रयत्न करतो. त्याकरता घटनेमध्ये अमेंडमेंट केली म्हणून बिघडलं कुठं? आपल्या देशात 543 खासदार निवडून जातात. त्याच्यामध्ये पुरुष महिला ज्याला उभं राहायचं तो उभा राहू शकतो. पुढच्या 2029ला मोदी साहेबांच्या सरकारने 543 तर खासदार निवडून जातील. पुरुष महिला ज्यांना कोणाला जनतेला निवडून द्यायचं ते देतील. पण 181 जागी देशामध्ये फक्त आणि फक्त महिला निवडून जाणार आहेत. म्हणजे आज 181 अधिकच्या महिला आपल्या पार्लमेंटमध्ये जाणार आहेत. ते देशाचं नेतृत्व करणार आहेत. ते देशाच्या वेगवेगळ्या प्रकारे कायदे मंडळामध्ये भाग घेणार आहेत. हा चांगला निर्णय नाही का? एवढ्यावरच ते थांबले नाही. सगळ्या राज्यांच्या मध्ये आपल्याकडे 288 जागा आहेत. त्याच्यात पुरुष महिला आता आपल्या इथनं अश्विनी निवडून गेलेली आहे, त्याच्या संदर्भात महिला देखील निवडून जातात. तशा पद्धतीनं पुढच्या वेळेस 288 मध्ये पुरुष महिला जातीलच, परंतु 96 जागा फक्त आणि फक्त महिलांच्या करता राहणार आहे. त्याच्यामुळे तेवढ्या महिला तिथं वाढणार आहेत. त्यांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग राहणार आहे. अशा पद्धतीचा निर्णय हा मोदी साहेबांच्या सरकारने घेतला. जे चांगलं आहे ते चांगलं म्हणण्याची दानत दाखवा ना. त्याच्यामध्ये टीका टिप्पणी का करता? लोकांना खोटं का सांगता? त्याच्यात माझ्या मुस्लिम समाजाला सांगतात आता मोदी साहेब तिसऱ्यांदा आले की तुम्हाला सगळ्यांना एकत्र करणार आणि पाकिस्तानमध्ये पाठवणार. कुणी सांगितलं? काय सांगितलं? अरे बाबांनो, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि मी या महायुतीच्या सरकारमध्ये उदय सामंतांना विचारा. यंदाच्या वर्षी मौलाना आझाद महामंडळाला भाग भांडवल 1000 कोटी रुपये केलं. कशाकरता केलं? आमच्या मुस्लिम समाजातल्या मुलांना मुलींना देखील स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे, याकरता आम्ही निर्णय घेतला. अल्पसंख्याक विभागाकडनं आमचे अब्दुल सत्तार शिवसेनेचे ते त्या खात्याची जबाबदारी सांभाळतात. त्यांच्याकरता निधी जास्त दिला आणि तो कुठं शादीखान्याला, कुठं उर्दू शाळेचे बांधकामं करता, कुठं दफनभूमी करता, कुठं दफनभूमीला वॉल कंपाऊंड करण्याच्या करता. हे करायला नको. स्मशानभूमीची गरज आहे, दफनभूमीची गरज आहे. जो जो घटक राहतो त्या त्या घटकाला ज्या मूलभूत गरजा आहेत त्या देण्याच्या करता आम्ही महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करतो. त्याच्यामुळं माझ्या अल्पसंख्याक समाजाला आत्ता मला शमीमताई भेटल्या, मोहम्मदभाई भेटले, बाकीचे काही महिला सहकारी भेटले. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, तुम्ही अजिबात घाबरू नका. आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहोत. आम्ही कदापि तुम्हाला अंतर पडून देणार नाही, कधी तुम्हाला अडचण येऊन देणार नाही. आपण सगळ्यांना बरोबर घेऊन ह्या राज्याला पुढे नेण्याचं काम करू. आणि त्याच्यामुळं विरोधकांच्या खोट्या नाट्या प्रचाराला माझ्या अल्पसंख्याक विभागाने, समाजाने, माझ्या मागासवर्गीय समाजाने अजिबात थारा देता कामा नये, अशा प्रकारची आग्रहाची विनंती मी या सभेच्या निमित्तानं त्या करतो. मित्रांनो, आज पुणे असेल, पिंपरी चिंचवड, नाशिक, आपलं मुंबई, ठाणे या शहरांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढतोय. त्या दृष्टीनं आपल्याला भविष्याची आखणी करावी लागणार आहे. त्याकरता विविध प्रकल्पाच्या योजना आपल्याला हाती घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी केवळ राज्याचा निधी, माझ्याकडे बजेट किती आहे? 6.5 लाख कोटीचं. आणि एकंदरीत देशाचं बजेट किती आहे? कित्येक लाख कोटींचं. त्याच्यामुळं आपल्याला केंद्राचा, जागतिक बँकेचा, जपान गव्हर्नमेंटचा हा निधी लागणार आहे. तो कमी पैशाने, जपान गव्हर्नमेंट तर 0.5% व्याजाने त्या फंड्स त्या ठिकाणी देतं. आणि त्यासाठी केंद्रातनं आपल्याला इथून पुढं सत्ताधारी पक्षाचा खासदार निवडून द्यायचा आहे. श्रीरंगाप्पा बारणेंना 10 वर्षाचा अनुभव आहे. उद्या 5 वर्षाच्या करता अजून ते चांगल्या पद्धतीनं तिथनं निधी आणतील. त्यांच्या जोडीला एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आहेत आणि मी आहे. आम्ही पण त्याच्यात कुठं कमी पडणार नाही.
या प्रकारे तुमच्या माझ्या शहराचा अजून काही चेहरामोहरा बदलण्याचं काम करू. आत्ता आपली रेल्वे होती, मेट्रो होती, ती पिंपरी ते स्वारगेट होती. आम्हाला लक्षात आलं कात्रजपर्यंत गेलं पाहिजे, इकडं निगडीपर्यंत गेलं पाहिजे, रामवाडी ते वनाज ते रामवाडी इथपर्यंत होती, ती आपल्याला चांदणी चौकात नेली पाहिजे, तिकडं आपल्याला पार वाघोलीपर्यंत नेली पाहिजे, तिकडं उरई कांचनपर्यंत नेली पाहिजे, इकडं भोसरीच्या पुढं चाकणपर्यंत नेली पाहिजे, इकडं माझं देऊळ जिथं संत तुकाराम महाराजांचा एकंदरीत वावर होता तिथपर्यंत आपण त्या ठिकाणी नेली पाहिजे, इकडं आळंदीपर्यंत नेली पाहिजे. ते केल्याशिवाय तुमच्या माझ्या पुणे आणि पिंपरी चिंचवडचा वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही. पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट हे ज्या शहरामध्ये चांगलं असतं तिथंच त्या शहराची वाढ होत असती. पिण्याच्या पाण्याच्याबद्दल आप्पांनी सांगितलं, त्यामध्ये भामा आसखेडचं पाणी, त्यामध्ये वेगवेगळ्या पवनाचं पाणी हे आणण्याचं काम आपण केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत अडचण आपण येऊन देत नाही. परंतु त्याचबरोबर आपण रिंग रोडचं पण काम हातामध्ये घेतलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडला 170 किलोमीटरचा रिंग रोड आपण करतोय. 20,000 कोटी रुपयाचं त्याचं बजेट आहे. त्याला जागा घ्यायला पैसे आम्ही राज्य सरकारने दिले, जमिनी ताब्यामध्ये घेतलेले आहे. 10 वेगवेगळ्या प्रकारचे टेंडर त्याच्यामध्ये आपण काढतोय आणि त्याच्यातून हा जर रिंग रोड लवकर झाला तर कुठलंही बाहेरचं ट्रॅफिक जे कारण नसताना पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये येतं आणि तुमच्या माझ्या शहराचं प्रदूषण करतं, त्याच्याऐवजी त्याने बाहेरच्या बाहेर रिंग रोडवरून समजा बेंगलोरवरून आला आहे, बाहेरच्या बाहेर त्याला रायगडला जायचं असेल तर तो तिकडे जाईल, त्याला मुंबईला जायचं असेल तर शहरात न येता बाहेर न जाईल, इकडून त्याला सोलापूर रोडला जायचं असेल, नगर रोडला जायचं असेल, नाशिक रोडला जायचं असेल, कोणत्याही भागामध्ये जायचं असेल तर त्यांनी प्रदूषण करत वाहनं आमच्या शहरामध्ये आणण्याचं कारण नाही. त्याच्यामुळं तुमच्या माझ्या पुणे पिंपरी चिंचवडचं प्रदूषण वाढतं, माझ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यामध्ये येतं आहे. ते धोक्यामध्ये आम्हाला आणून द्यायचं नाही, म्हणून आपण हा रिंग रोड हातामध्ये घेतला. एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही. आपण PMRDचा एक रिंग रोड करतोय, कारण एवढ्या गाड्या वाढत आहे, 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर, प्रचंड लोकांची परचेसिंग पॉवर वाढती. साहजिक आहे ते वाहनं घेतात, परंतु त्याच्याकरता असणारे रस्ते कमी पडत आहेत. ह्याकरता फ्लायओव्हर, डबल फ्लायओव्हर, रस्ते रुंद, पालखी मार्ग कसे केले, नॅशनल हायवे कसे केले, अजूनही हे आहेत ते ब्रिजेस आपल्याला रुंद करायचे. या सगळ्या कामाच्या करता केंद्राचा निधी लागतो. तो निधी आणायचं म्हटलं तर आपल्याला मुरलीधर मोहोळ, श्रीरंगाप्पा बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील आणि तिकडे सुरेंद्र पवार यांना सगळ्यांना विजयी केलं पाहिजे. मी मधी रेसकोर्सला ज्यावेळेस सभा होती त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना सांगितलं की पंतप्रधान स्टेजवर यायच्या आधी अजित पवार, देवेंद्रजी, 4ही उमेदवार सगळ्यांची भाषणं झाली पाहिजे. फक्त पंतप्रधान आल्यानंतर एकनाथराव शिंदे साहेबांचं भाषण होईल राज्याचे प्रमुख म्हणून आणि नंतर देशाचे पंतप्रधान मार्गदर्शन करतील. एकनाथराव शिंदे भाषण करायला उठले, शेजारची खुर्ची मोकळी होती, मी त्याच्या शेजारच्या खुर्चीवर होतो, मी उठलो आणि पंतप्रधानांच्या जवळ बसलो. काही इकडच्या तिकडच्या गावाच्या गप्पा मारायला नव्हतो बसलो. त्यांना आपल्या पुणे जिल्ह्याच्या करता, पिंपरी चिंचवडच्या करता, माझ्या पुणे शहराच्या करता जे काही नदी सुधारचे कार्यक्रम चाललेले आहेत, जे काही 24/7चे 2300 कोटीची कामं, उंच पाण्याच्या टाक्या, पाईपलाईन याबद्दलची कामं जी चाललेली आहेत, त्याच्यातून मेट्रोच्या करता जो त्यांनी पैसा दिला, त्याच्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपल्याला विमानतळ करायचं आहे. आत्ताच्या विमानतळाला टर्मिनल वाढवण्याच्या करता 500 कोटी रुपये त्यांनी दिले. ह्या सगळ्या कामाच्या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा करत होतो. मी त्यांना सांगितलं की PM साहेब, आम्ही राज्याचा निधी तर देतो, पण त्याला तुमच्या केंद्राच्या निधीची जोड असल्याशिवाय हे जे काही मोठी शहरं झालेली आहे, अनेक भारतातले लोक इथं कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं
आलेले आहेत, व्यवसायाच्या निमित्तानं आलेले आहेत, सगळे मिळून मिसळून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. त्याकरता तुमचा निधी लागणार. ते म्हणले हरकत नाही, मी निधी देईन. आपल्या विचाराचे खासदार मतदारांना निवडून द्यायला सांगा. मित्रांनो, कुणाला तरी आपण निवडून देणारच आहे. जर देशातली 65% जनता म्हणते की तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं आहे, कारण 10 वर्षाची त्यांची कारकीर्द उजवी ठरलेली. मग तिसऱ्यांदा पंतप्रधान करत असताना, ते पंतप्रधान होणार असताना आपण आपलाही फायदा का करून घ्यायचा नाही? मी विकासाची कामं करण्याच्या करता महायुतीत गेलोय. मी सत्तेला आपापलेला माणूस नाहीये. सत्ता येत असते, सत्ता जात असते. ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलेलं नाहीये. पण यशवंतराव चव्हाण साहेब सांगायचे, बहुजन समाजाच्या, मागासवर्गीयाच्या, अल्पसंख्याकाच्या, आदिवासीच्या शेवटच्या माणसाला मदत करण्याच्या करता सत्ता लागते. सत्ता नसेल, आपण विरोधी पक्षात असू तर आपण आंदोलन करू शकतो, मोर्चे काढू शकतो, उपोषण करू शकतो, भाषणं करू शकतो. ह्याच्या उपर काय? म्हणून आपल्याला ह्या निवडणुकीकडं देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आपल्या भावी पिढीला दिशा देणारी निवडणूक आहे. मी या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्या भागामध्ये फिरलोय. मी पण अनेक प्रश्न माझ्या हिंजवडीचे, माझ्या त्या भागातल्या वेगवेगळ्या गावांची समजून घेतलेले. तिथं काय केलं पाहिजे, कुठं कचऱ्याच्या संदर्भातले नवीन प्रकल्प राबवले पाहिजे, जिथं राबवत असताना माझ्या नागरिकांना त्रास होणार नाही. मोठ्या प्रमाणावर टँकरनी पाणी पुरवठा सोसायटी धारकांना होतो, तो आपल्याला बंद करून त्यांना महानगरपालिकेचं ज्या भागात ते राहतात त्याचं पाणी त्यांना द्यायचं आहे. मला मुळशीचं पाणी पुण्याला प्यायला आणायचं आहे. वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर या 4 धरणाचं पाणी माझ्या पुण्याला आता भागत नाही. त्याच्यावर शेतकरी खालचा इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर, हवेली त्या ठिकाणचा नाराज व्हायला लागलेला आहे. त्यांनी जर उद्या भाजीपाला पिकवलं नाही, फळं पिकवली नाही, त्यांनी जर दूध दुभते गाया ठेवल्या नाही, त्यांनी धान्य पिकवलं नाही, तर आपण काय करणार? याचाही विचार आपण केला पाहिजे. म्हणून मुळशीमध्ये पाण्यापासून वीज तयार होते. ती वीज आता गरज नाही, वीज आता वाऱ्यापासून तयार होते, सूर्यप्रकाशापासून तयार होते, न्यूक्लिअरपासून तयार होते, गॅसपासून तयार होते, थर्मलपासून तयार होते, कोजनपासून तयार होते. अनेक पर्याय आपल्या पुढं आहे. आम्ही टाटाला सांगणार, त्यांच्या मॅनेजमेंटला सांगणार, ब्रिटिशांच्या काळामध्ये लोकसंख्या कमी होती, 30-35 कोटी पण आपण नव्हतो. आता 135 कोटी झालो, 100 कोटीनं वाढलोय. तेवढ्यांना पाणी देण्याची गरज आहे. म्हणून आम्ही तुम्हाला पाण्याच्या बदल्यात लागणारी वीज देऊ, त्या बदल्यात तुम्ही पाणी द्या. ते पाणी मला पिंपरी चिंचवडला गरजेचं असेल तर त्यालाही मी देईन, पुण्याला पण देईन आणि शेतकऱ्यांना पण समाधानी करेल. ह्या पद्धतीनं मित्रांनो, आम्हाला फक्त शहरी भागातले प्रश्न माहिती नाहीत, आम्हाला शहरातलेही प्रश्न माहिती आहेत, ग्रामीण भागातले देखील प्रश्न माहिती आहेत. आणि दोन्ही प्रश्नाची सांगड कशी घालायची हा अनुभव आम्हाला सगळ्यांना आहे. त्याकरता आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करत असताना महायुतीचे जास्तीत जास्त खासदार त्या ठिकाणी पाठवायचे. त्याच्यात माझ्या पिंपरी चिंचवडनी मागं राहू नये, त्याच्यात माझ्या भोसरीने मागं राहू नये. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्याला सांगायचं आहे, गंमत जम्मत करण्याचा प्रयत्न करू नका. शेवटी काही गोष्टी केल्या तर लगेच कळतात कुणी गंमत जम्मत केली. तुम्ही गंमत जम्मत केली तर मी तुमचा बंदोबस्त करीन. तसं माझ्यावर वेळ येऊन देऊ नका. त्याच्यामधनं आपण मॅच फिक्सिंग करायचं नाही, आपण इमान एक बारे काम करायचं. परवा अण्णाच्या मुलीचं लग्न होतं. अण्णांनी सांगितलं होतं बनसोडे आमदारांनी, दादा कुठल्याही परिस्थितीत आलं पाहिजे. एचएच्या ग्राउंडवर लग्न घेतलं होतं बाबांनी. मी 10-11 वाजता गेलो. तिथं नेमका श्रीरंगाप्पा बारणेच्या विरोधी असणारा उमेदवार बसलाच होता की दादा कधी येत आहे. त्याने बरोबर डाव साधला. मी आलो की ती माझ्या पाया पडला. तुला म्हटलं काय रे? नाही काही नाही दादा, दर्शन घेतो. लगेच फोटो काढले, ते फोटो व्हायरल केले. मित्रांनो, हे अशा पद्धतीनं झालेलं आहे.
माझा 100% पाठिंबा भोसरीमध्ये तिथं शिवाजीराव आढळराव पाटलांना आहे आणि चिंचवड आणि पिंपरीमध्ये श्रीरंग आप्पा बारणेलाच आहे. त्यामध्ये कुणी ते फोटो व्हायरल केले म्हणून गडबडून जाऊ नका. जो आपल्याबरोबर असेल तोपर्यंत आपण त्याला साथ देऊ. ज्याने आपली साथ सोडली त्याचं त्याला लकलाप. मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये गडबड करता कामा नाही. मला मतदार बंधू भगिनींना पण विनंती करायची की आम्हाला ह्या सगळं कामं करत असताना घरकुलाचा कार्यक्रम राबवायचा आहे. मोदी साहेबांचं स्वप्न आहे जे 300 युनिटपर्यंत वीज वापरतात त्यांना मोफत वीज द्यायची. गरीब झोपडपट्टी साध्या घरात राहणाऱ्यांना फायदा होणार आहे. आम्हाला आता 3 कोटी घरं नवीन बांधून द्यायची. आपण आपल्या भागामध्ये इकॉनॉमी विकर सेक्शनला कशी घरं बांधली तुम्ही पाहिलं आहे. आता तो अजून कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे. त्याकरता कॉर्पोरेशन, राज्य सरकार, केंद्र सरकार वेळ पडली तर माडा यांना एकत्र घेऊन आपण मार्ग काढू. तुम्ही काळजी करू नका, आपण करून दाखवलं आहे. अजूनही आपल्या इथलं झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही, ती आपल्याला कमी करायची. त्यांना हक्काचं घर मिळवून द्यायचं आहे आणि म्हणून 3 कोटी घरकुलाचा कार्यक्रम गरीब माणसांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना, मागासवर्गीय, आदिवासी, बहुजन समाज, अल्पसंख्याक समाज, भटका समाज, ओबीसी समाज सर्वांच्या करता आहे. 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य. मोदी साहेबांचं आमचं स्वप्न आहे एक देखील माझ्या भारतातला माणूस उपाशी पोटी झोपता कामा नये. त्याला कुठंही जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्याकरता त्यांना 80 कोटी लोकांना 5 वर्षाच्या करता मोफत अन्नधान्य दिलं जाणार आहे. आरोग्याची चांगली सेवा देतोय आपण. 5 लाखाचा विमा संरक्षण आपण सर्वसामान्य माणसाला, मध्यमवर्गीयाला देतोय. का तर त्यालाही काही आजार बळवला, काही ऑपरेशन करायचं असेल तर 5 लाखापर्यंत वर्षाला त्यालाही मदत झाली पाहिजे. तो खर्च विमा कंपनी करणार आणि त्या विमा कंपनीला विम्याचे पैसे राज्य सरकार आणि केंद्र सरकार भरणार. पिंपरी चिंचवडकरांनो, खूप काही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, मोदी साहेबांचं व्हिजन आहे. मोदी साहेबांना काम करायचं आहे. मोदी साहेब कामाचा माणूस आहे. राज्यात एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, आम्ही कामाची माणसं, आम्ही विकासाला प्राधान्य देणारी माणसं. आणि त्याच्यामुळं माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आजच्या या एकंदरीत निवडणुकीच्या निमित्तानं आपण फार बारकाईनं लक्ष द्या. कुठंही आपण गहाळ राहू नका, मागं राहू नका. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. 10 वर्षाचा आपल्या स्वतः श्रीरंगाप्पा बारणेंना अनुभव आहे. शेवटी नागरिकांचं जीवन अधिक समृद्ध व्हावं. तुमचं माझं महाराष्ट्र राज्य, योगपुरुष छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र राज्य, हे राज्याचा गतिमान विकास व्हावा यासाठी यापुढील काळात देखील राज्य सरकार, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि मी, आमच्या सगळ्यांच्या मदतीनं अधिक जोमाने आम्ही कार्यरत राहणार आहे. आणि हे कार्यरत राहत असताना केंद्राचा पण निधी आपल्याला मिळवून घेण्याच्या करता आपल्याला सगळ्यांना प्रयत्नाची शिकस्त करावी लागणार आहे. 2-3 दिवसच राहिलेत. अफवांच्यावर विश्वास ठेवू नका. आपल्याकडनं कुठलीही चूक, भूल होऊन देऊ नका. आया बहिणींना पण मला विनंती करायची आहे, तुमच्याकरता देखील अनेक महत्त्वाच्या योजना आम्ही राज्याच्या करता राबवतोय. त्याचा फायदा हा माझ्या सगळ्या महिलांना, मुलींना, बहिणींना होतोय. ह्याहीबद्दलचा पुनरुच्चार मी तुमच्या सगळ्यांच्या करता करतो. आणि म्हणून आपण महायुतीचे उमेदवार, आमचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आपला मनसे, रासप, RPI आठवले, RPI खरात, RPIचे बरेच घटक पक्ष आहेत. कष्टकरी जनता आघाडी, बाबा कांबळेंनी पण आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. भाऊसाहेब आडागळेंनी पण आपल्याला पाठिंबा दिला आहे. अनेक सहकारी मित्रांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे. त्या प्रत्येकाच्या पाठिंब्याच्या जोरावर आपल्याला तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने
श्रीरंगाप्पा बारणेंना महायुतीचा उमेदवार म्हणून देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता मोदी साहेबांना पाठिंबा देण्याच्या करता त्यांना विजयी करा. त्यांच्या धनुष्यबाणाच्या समोरील बटन आपण सगळ्यांनी दाबा. त्यांच्या मदतीनं, राज्याच्या मदतीनं अधिक विकासाची कामं पिंपरी चिंचवडच्या करता आम्ही करून दाखवू हा शब्द तुम्हाला देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. त्यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमितजी गोरख्यांना विनंती करतो आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सभा पार पडली. आलेल्या सर्व मतदार बंधूंना पुन्हा एकदा विनंती, माननीय श्रीरंगा अप्पा बारणे यांना आपण 13 तारखेला मतदान करायचं आणि त्यांची हॅट्रिक करायची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो.